हॅलो एव्हरीवन, वेलकम टू एस पी क्रिएशन। आज आपण एक छोटेसे टेबल मॅट बनवायला लागूया। खूप सोपी आहे करायला आणि पटकन होणारी आहे। यासाठी मला हे लागणारे ज्यूटचं कापड लागणार आहे। मी ग्लू गन घेतलं आहे, फेविकॉल घेतलेला आहे, त्यानंतर पेन्सिल, पेन किंवा वूल घेतली आहे आणि कात्री घेतली आहे, स्केल घेतलेली आहे आणि क्रोशाची नीडल घेतलेली आहे। आता त्यासाठी मी काय करते आहे, 40 सेंटीमीटर बाय 40 सेंटीमीटरचा स्क्वेअर कापून घेतला आहे। बरोबर त्या जूट कापडावरती मी 40 सेंटीमीटर घेतले आणि 40 सेंटीमीटर बाय 40 सेंटीमीटरचा असं जूटचं मी कापड हे कापून घेतलेलं आहे। स्क्वेअर शेपमध्ये मी घेतलं। आता तुम्हाला हवं त्या शेपमध्ये तुम्ही हे घेऊ शकता। त्यानंतर मी एक असं छोटंसं एक चॉकलेट, चौकोनी चॉकलेट होतं ते मी घेतलेलं आहे। त्याच्यासाठी तुम्ही कागद कापून घेतला चौकोनी आकाराचा तरी देखील चालणार आहे। आता माझ्याकडे हे अवेलेबल होतं समोरच म्हणून मी घेतलं आहे आणि याच्याने मी आता फक्त हे बरोबर 3 हे मावतात हे असे केले आणि मध्ये चौकोन असे मी चारही बाजूला हे पेन्सिलने करून घेते आहे। आणि त्यानंतर मग झाल्यानंतर मी आपली फक्त सिंपल क्रोशाच्या चेनने, सिंपल क्रोशाची चेन घेते आहे मी। मला 400 चेन घेऊन मी नुसती एक लेस बनवते आहे। 400 चेन घेऊन खूप सोपं आहे करायला, तुम्ही हे नक्की करून बघा। बघा ही आता 400 चेन घेऊन मी ही चेन बनवली आहे आणि आता मी ही चेन फक्त याला स्टिक करणार आहे। 400 साधारणतः मला लागली आहे करायला। आता जर कमी जरी पडली तरी तुम्ही ते करू शकता। आता हे तुम्ही फेविकॉलने देखील चिटकवू शकतात, फक्त फेविकॉलने ते वॉटरप्रूफ असं तयार होणार नाही, म्हणजे धुतल्यानंतर जाईल ते। तुम्ही त्याच्याऐवजी ग्लूगन जरी वापरली आणि ग्लूगनने चिटकवलं तरी चालेल, म्हणजे धुतल्यानंतर ते जाणार नाही। तर ग्लूगन, आता मी ग्लूगन वापरते आहे पुढच्या याला पण, म्हणजे ते धुतल्यानंतरही ते तसंच राहणार। आणि आता मी अशा पद्धतीने पूर्ण चौकोन चौकोन, मला परत ते सारखं कापायची नाही आहे चेन चेन चेन, म्हणून मी हे पूर्ण हे असं चिटकवून घेते आहे ह्या पद्धतीने। तुम्हाला मी शिकवलेलं आवडत असेल तर प्लीज माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा। बघा ह्या पद्धतीने मी करते आहे आणि हे चिटकवून झालं आहे माझं। बघा एकदम झटकेपट होणारी आहे। आणि चिटकवून झाल्यानंतर मी फक्त साईड जी आहे त्याच्या साईडचं जे आहे ते मी कात्रीने कट करणार। हे जे सगळं साईडला जे राहिलेलं आहे हे मी सगळं कात्रीने आता कट करते। फक्त कात्रीने कट करताना जरा सांभाळून करा, कारण ते अगदी टोकापर्यंत आपण येत असतो, त्यामुळे कात्री जरा शार्प असलेली घ्या आणि हे असं अगदी दोन्ही बाजूने बघा हे कापून घेतले। आता डेकोरसाठी तुम्ही मणी लावले तरी चालतील, नाही लावले तरी देखील खूप छान दिसते ही टेबल मॅट। बघा आता मी इथे मणी असे लावून घेते आहे, त्याने अजून जरा छान दिसेल। बघा अशी ही तयार होते, सुंदर दिसते ती आणि पटकनही तयार होते। नक्की करून बघा, तुम्हालाही आवडेल। आणि थँक्यू फॉर वॉचिंग। आवडलं असेल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।